नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यानिकेतन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। आपलं हे 7वं लेक्चर असून आता आपण या लेक्चरला सुरुवात करू। हे विज्ञान तंत्रज्ञान या वरती आधारित असं हे लेक्चर आहे। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने जैवविविधता संवर्धनासाठी काय तर शाश्वत पिढी करता नैसर्गिक संसाधनाचा जतन करण्याच्या हेतूने कोणता प्रकल्प तर जनुकीय कोश प्रकल्प राबवण्यात आला आहे। आणि आपल्याला ऑप्शन मध्ये काही राज्य दिली आहेत, त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र असे राज्य आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। काय? महाराष्ट्र। काय तर जनुकीय कोश प्रकल्प। ठीक आहे, कशासाठी तर जैवविविधतेच्या संवर्धनासाठी। एक्झाम मध्ये महाराष्ट्रावरती असे काही पॉइंट्स असतील की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये काही घटना घडल्या असतील तर तो प्रश्न आपल्याला परीक्षेला येण्याचे चान्सेस जास्त असतात। ठीक आहे, म्हणून मी इथं हा प्रश्न घेतलेला आहे। तर देशातील पहिला जनुकीय कोश प्रकल्प कुठे तर महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे। बरोबर। आता ह्याचा जो खर्च आहे तो 5 वर्षासाठी 172 कोटी खर्च आहे। बरोबर। आणि त्यामध्ये 7 घटक आहेत। तर आपण ते 7 घटक कोणते ते बघूया। 7 घटक कोणते आहेत यामध्ये तर सागरी जैवविविधता हा एक घटक आहे। सागरी जैवविविधता, पिकांचे स्थानिक वाढ, बरोबर, हा दुसरा घटक आहे। सागरी जैवविविधता, पिकांचे स्थानिक वाढ, ठीक आहे, पशुधनाच्या स्थानिक जाती असतील किंवा गोड्या पाण्यातील जैवविविधता असेल, ठीक आहे, आणि गवताळ प्रदेशातील जैवविविधता असेल, ठीक आहे, आणि वनहक्क क्षेत्रासाठी संरक्षण तसेच वन परिसर पुनर्निर्माण, हे असे 7 महत्त्वाचे घटक या जनुकीय कोश प्रकल्पाचा आहे। आता या जनुकीय कोश प्रकल्पाचा उद्देश काय आहे किंवा हेतू काय आहे तर भारतातील जैवविविधतेचे किंवा महाराष्ट्रातील जैवविविधतेचे रक्षण करणं आणि जे येणाऱ्या पिढी आहेत त्या येणाऱ्या पिढींसाठी ही जैवविविधतेचे नैसर्गिक जतन करणं, हे नैसर्गिक संसाधनांचे जतन करणं हे या जनुकीय कोश प्रकल्पाचं हेतू आहे। ठीक आहे, आणि हा कुठे राबवण्यात आला तर महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, आणि हे 7 महत्त्वाचे घटक आपण पाहिलेच आहेत। बरोबर। तर असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो। तर हा होता पहिला प्रश्न। महाराष्ट्रावरती जे जे काही घडामोडी असतील ते तुम्ही व्यवस्थित वाचून जा। नेक्स्ट पॉइंट बघूया आपण। सेकंड प्रश्न काय आहे? सेकंड प्रश्न, तर भारतातील पहिली काय विचारलंय हायड्रोजन फ्युएल सेल, काय हायड्रोजन फ्युएल कार कुठे लॉन्च करण्यात आली? ऑप्शन मध्ये आपल्याला दिलंय की मुंबई, हैदराबाद, नवी दिल्ली आणि कोलकाता। तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे जी हायड्रोजन फ्युएल कार सुरू करण्यात आली भारतामध्ये ती कुठे तर दिल्ली येते। ठीक आहे, आता या हायड्रोजन फ्युएल कार हा टोयोटाचा प्रकल्प होता, पायलट प्रकल्प होता। आणि हायड्रोजन फ्युएल कार मध्ये हायड्रोजन प्लस ऑक्सिजन यापासून वीज निर्मिती केली जाते। ठीक आहे, आता ही जी हायड्रोजन फ्युएल सेल कार आहे ती नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आणि कोणाच्या हस्ते तर नितीन गडकरी जे आपले रेल्वे रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री आहेत त्यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू करण्यात आला। ठीक आहे, आता एकदा आपण ह्या हायड्रोजन फ्युएल सेलला चार्जिंग केलं तर ती 650 किलोमीटर अंतर कापते। बरोबर आहे। तर हा असा प्रोजेक्ट होता हायड्रोजन फ्युएल कारचा आणि यामध्ये हे एक स्वच्छ इंधन म्हणून या फ्युएल सेल कारचा वापर करण्यात येतो। यामधून उत्सर्जन केवळ पाण्याच्या स्वरूपात उत्सर्जन होते। तर करण्यात आला हा प्रकल्प 16 मे 2022 हा प्रकल्प सुरू करण्यात आला। मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणाच्या हस्ते? नितीन गडकरी यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू करण्यात आला। आणि कोणाचा प्रकल्प होता तर टोयोटाचा पायलट प्रोजेक्ट होता। वीज निर्मिती करायची आहे कशातून तर ऑक्सिजन आणि मधून, आणि उत्सर्जन केवळ पाण्याचं होणार आहे। ठीक आहे, आणि आता या कारचे एक नाव, विशिष्ट असे नाव देण्यात आले होते या कारला। तर काय नाव देण्यात आले? मिराई। या कारचे काय नाव होतं? मिराई। ठीक आहे, तर हे पण तुम्ही विचारू शकतात, हा खूप महत्वाचा आहे। आता हे कारमधील हायड्रोजन टाकी किती मिनिटात तर 5 मिनिटात फुल होते आणि या 5 मिनिटांमध्ये 650 किलोमीटर असे अंतर हे पार करण्यात येतं। तर हा हायड्रोजन फ्युएल सेल कारवरचा प्रश्न होता। तर यामध्ये महत्वाचं हे आहे की कुठे सुरू करण्यात आलं तर नवी दिल्लीमध्ये आणि त्या कारचे नाव मिराई। हे पॉइंट लक्षात ठेवा, परीक्षेला असा पॉइंट परीक्षेला येऊ शकतो। तर हा होता दुसरा पॉइंट। आता आपण तिसरा प्रश्न बघू। ठीक आहे, सध्या तुम्हाला ड्रोन बाबत माहिती असेल, ठीक आहे,
तर ड्रोनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. आजकाल मेडिसिन्स पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येतो. तसंच आपले लष्कराच्या संदर्भातही ड्रोनचा खूप मोठ्या प्रमाणात आपण सध्या वापर करत आहे. तर त्याचाच एक महोत्सव झाला भारतामध्ये आणि त्याबाबतच हा तिसरा प्रश्न आहे. तर भारतात जो ड्रोन महोत्सव झाला 2022चा तो कुठे पार पडला? तर प्रश्न आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं की मुंबई, कलकत्ता, नवी दिल्ली तर हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्लीतील कुठे? तर प्रगती मैदानमध्ये. नवी दिल्लीतील प्रगती मैदानमध्ये 22 ते 28 मे 2022 रोजी कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं या ड्रोन महोत्सवाचं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. कोणाच्या? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि कधी? तर 27 ते 28 मे 2022 रोजी. ठीक आहे. कुठे? नवी दिल्लीतील प्रगती मैदानात आहे. तर हा असा तिसरा प्रश्न होता आपला. ठीक आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की ड्रोन महोत्सव कुठे पार पडला एवढंच लक्षात ठेवा. शक्यतो उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान असतात. ठीक आहे. तर हे झाले तिसरा प्रश्न. आता चौथा प्रश्न पाहूया आपण काय आहे नेक्स्ट. ओके. तर चौथा प्रश्न बघूया आपण काय आहे. चौथा प्रश्न आपल्याला काय विचारलाय की भारतातील पहिली स्वदेशी काय? तर ट्रेन टक्कर बचाव प्रणाली. ट्रेन टक्कर विचारले. ठीक आहे. बचाव प्रणाली कोणत्या ओळखली जाते? ठीक आहे. तर कवच प्रणाली, IRAD प्रणाली, फास्टर प्रणाली तर MBS प्रणाली. तर या प्रश्नामध्ये बघा की ही जी IRAD ही जी प्रणाली आहे ही ट्रेनसाठी नसून तर कशासाठी आहे? ती रस्तेसाठी आहे. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे फास्टर प्रणाली आहे, ही जी फास्टर प्रणाली आहे ती जे काही न्यायालयाच्या प्रती असतील त्या न्यायालयाच्या प्रती जे काही इच्छुक जे पक्ष असेल त्या पक्षाला न्यायालयाच्या प्रती लवकरात लवकर देणं हा या फास्टर प्रणालीचा उद्देश आहे. म्हणजे न्यायालयासंदर्भात म्हणालं तर फास्टर प्रणाली. ठीक आहे. आता ही जी MBS प्रणाली आहे ही MBS प्रणाली महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली असून या MBS प्रणालीचा वापर कुठं होतो? तर जे गुन्हेगारांचे ठसे असतील, गुन्हेगारांबाबत जी माहिती असेल ही एक त्याचा डेटाबेस बनवण्यासाठी ही जी MBS प्रणाली आहे या MBS प्रणालीचा वापर करण्यात आलाय. तर ह्या आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे काय? तर कवच प्रणाली. काय? कवच प्रणाली. म्हणजे भारतातील पहिली स्वदेशी ट्रेन टक्कर बचाव प्रणाली ही कोणत्या नावाने ओळखली जाते? तर कवच प्रणाली. तर आपण कवच बद्दल जाणून घेऊ. कवच इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? तर TCAS. काय? TCAS म्हणजे ट्रेन कोलिजन अवॉइडन्स सिस्टीम. काय? ट्रेन कोलिजन अवॉइडन्स सिस्टीम असं TCS म्हणतात. ठीक आहे. आता कधी? तर 4 मार्च 2022 रोजी कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं? तर अश्नवी वैष्णव हे केंद्रीय रेल्वे दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. अश्नवी वैष्णव यांच्या हस्ते दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील कोणत्या मार्गावर? लिंगमपल्ली मार्गावरतील कुठे? तर गुल्लागुड्डा चित्तीगुड्डा रेल्वे विकाराबाद स्थानकादरम्यान ही कवच प्रणाली काय? तर त्याची पाहणी करणार आहे. आता या कवच प्रणालीचा उद्देश मी मगाशी सांगितलं की जे ड्रोन ट्रेन असतात ह्या ट्रेनमध्ये टक्कर होऊ नये आणि अपघाताचं प्रमाण शून्यावर आणणं ह्या कवच प्रणालीचा उद्देश आहे. ठीक आहे. आता ही जी कवच प्रणाली आहे ती काय आहे? तर स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टीम. म्हणजे दोन ट्रेन टक्कर होण्याच्या आधीच ती एक ब्रेक सिस्टीम प्रणाली निर्माण होते आणि स्वयंचलित ब्रेक हे केले जातात आणि त्यामुळे जी टक्कर असते दोन ट्रेनमध्ये ती टक्कर होत नाही. तर ह्याचा उद्देश काय आहे? तर रेल्वेतील अपघातांचे प्रमाण कितीवर आणणे? शून्यावर आणणे असा उद्देशही आपल्याला विचारू शकतात की कवच म्हणजे प्रश्न देतील कवच प्रणालीचा उद्देश खालीलप्रमाणे काय आहे आणि 4 ऑप्शन देऊ शकतात. ठीक आहे. आता हा जो भाग आहे तो कुठलाच तर आत्मनिर्भर एक प्रकल्प आहे त्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाचाच हा एक भाग आहे. ठीक आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमाचाच हा भाग म्हणून कवच प्रणाली आपल्याला दिसते. ठीक आहे. आता ही जी कवच प्रणाली आहे ती कोणी निर्माण केली? तर RDSO म्हणजेच रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. काय? रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ने प्रणाली ही विकसित केली आहे. बरोबर. म्हणजे प्रश्न असा आला की कवच प्रणाली कोणी विकसित केली आहे? तर
आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने. ठीक आहे. आता मी मगाशीच सांगितलं की टक्कर टाळण्यासाठी तसेच रेड सिग्नल ओलांडणे तसेच टक्कर टाळण्यासाठी ही जी कवच प्रणाली आहे ती गाड्यांना मार्गदर्शन करत असते आणि संरक्षण प्रदान करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगाच्या निर्बंधानुसार गाडी नियंत्रित करू शकली नाही तर ट्रेन ब्रेकिंग सिस्टीम ही स्वयंचलितपणे सक्रिय होते. म्हणजे ती आपोआप स्वयंचलितपणे ती जी सिस्टीम आहे ती ब्रेकिंग सिस्टीम ती सक्रिय होऊन जाते. ठीक आहे. तर हे आहे. आणि कवच प्रणालीमध्ये काय होतं तर दोन रेल्वे गाड्यांचं कशामध्ये कवच प्रणालीमध्ये काय तर दोन रेल्वे गाड्यांचं हे खूप महत्वाचं आहे. काय रेल्वे गाड्यांची टक्कर प्रतिबंधित करण्यात येते. ठीक आहे. आता हे आपण कवचचा पार्ट बघितला. कवच त्या प्रणालीला दोन रेल्वे टक्कर न होण्यासाठी जे काही प्रणालीला म्हणतात तर त्याचं नाव आहे कवच. बरोबर. आता IRDA काय आहे तर ही रोडशी संदर्भात आहे. रस्ते जे अपघात होतात ते रस्ते अपघात त्याची नोंद घेतली जाते आणि ती नोंद त्याच्यापासून एक डेटाबेस तयार करणे हे या IRDA चं उद्देश आहे. तर फुल फॉर्म काय आहे IRAD ते इंटिग्रेटेड रोड ऍक्सिडेंट डेटाबेस. काय इंटिग्रेटेड रोड ऍक्सिडेंट डेटाबेस म्हणजे जे ऍक्सिडेंट झालेले आहेत त्याचं एक डेटाबेस तयार केलं जातं. ठीक आहे. आता हे रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाय सुचवणे हे या प्रणालीचं उद्देश आहे. ही जी IRAD जी प्रणाली आहे ती काय करते तर जे रस्ते अपघात जे झाले आहेत त्यावर ते कमी करणे त्याच्यावर उपाय सुचवणे हा या प्रणालीचा उद्देश आहे. बरोबर. आता कोणत्या मंत्रालयाने ही सुरू केली आहे IRDA प्रणाली. IRDA प्रणाली ही रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय याने सुरू केले आहे. ठीक आहे. आता ही जी प्रणाली आहे ती एका IIT इंडियन इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. तर त्या इन्स्टिट्यूटचं नाव काय IIT मद्रास. बरोबर. IIT मद्रासने ही जी प्रणाली आहे ती विकसित केली आहे. आता ह्या IRDA प्रणालीसाठी वर्ल्ड बँकचाही सहाय्य आपल्याला मिळाले असून त्यासाठी 258 कोटीचा खर्च आला. तर ही झाली IRAD प्रणाली. IRAD रस्ते अपघातासाठी विचारलं तर IRAD आणि जर ट्रेनचं टक्कर होण्यासाठी विचारलं तर टक्कर टाळण्यासाठी विचारलं तर काय तर कवच. ठीक आहे. तर हे झालं IRAD. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू आपण काय आहे तो. नेक्स्ट पॉइंट बघूया आपण काय. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण काय की ही जी IRAD प्रणाली आहे त्यामध्येच EDAR म्हणून एक पोर्टल आहे. तर ती पोर्टल काय करते की डिटेल्ड ऍक्सिडेंट रिपोर्ट जे काही रस्ते अपघात असतील त्यांची माहिती ह्या पोर्टलमध्ये साठवली जाते आणि त्यांना जे अपघात नुकसान भरपाई असते ती नुकसान भरपाई लवकरात लवकर व्हावी यासाठी हे कोणतं तर EDR पोर्टल हे काम करत असते की जे काय अपघात नुकसान भरपाईचे दावे आहेत ते खूप मोठा लवकरात लवकर पूर्ण व्हावेत म्हणून तर ही EDR प्रणाली डिटेल ऍक्सिडेंट रिपोर्ट प्रणाली ही माहिती घेते आणि त्या दाव्यांना लवकरात लवकर ते गाव सुटावेत म्हणून गती देते. ठीक आहे. तर फास्टर प्रणाली तिसरा पॉइंट आपण बघितलेला फास्टर प्रणाली. मी मगाशी सांगितलं की जे काही न्यायालयाच्या प्रती असतील ते न्यायालयाच्या प्रती इच्छुक जे पक्ष असतील त्या पक्षांना सुरक्षितरित्या पाठवणं हे या प्रणालीचा हेतू आहे. तर फुल फॉर्म काय आहे की फास्ट अँड सिक्युअर्ड ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स. फास्ट अँड सिक्युअर्ड ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. आता कोणाच्या हस्ते ही प्रणाली निर्माण करण्यात यांच्या उद्घाटन झालं होतं तर जे माजी आपले CJI आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया माजी CJI रमण्णा तर यांच्या हस्ते हे प्रणाली विकसित करण्यात आली होती आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं. ठीक आहे. तर न्यायालयीन आदेशांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती इच्छुक पक्षाला सुरक्षितरित्या पाठवणे हे या फास्टर प्रणालीचं उद्देश आहे. ठीक आहे.
आता आपण चौथा पॉईंट मागाशी बघितलेला की एमबीएस प्रणाली. एमबीएस प्रणाली काय आहे? तर एमबीएस प्रणाली मी मगाशी सांगितलं की जे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची माहिती आपल्याजवळ असली पाहिजे. त्यातून गुन्ह्यांचे लवकरात लवकर गुन्ह्यांचा जो तपास आहे त्यासाठी तपास करण्यासाठी ही जी माहिती आहे ही महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम एमबीएस राबवला आहे. तर त्यामध्ये बोटांचे ठसे असतील, त्यानंतर केस असतील किंवा मग छायाचित्र असतील, या डोळ्यांचे बुबुळ असतील, या साधनांच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन डेटाबेस तयार केला जाईल आणि त्यानुसार गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. त्यालाच म्हणतात एमबीएस. जर एमबीएसचा असा विचारलं की एमबीएस प्रणाली काय करते तर हे माहिती असू द्या. आणि त्या एमबीएसचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. ठीक आहे. हे एमबीएस आय वरून लक्षात ठेवा, आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. ओळख प्रणाली एमबीएस गुन्ह्याच्या तपासासाठी ही गुन्हेगारांची माहिती जमा करते. ठीक आहे. आता ही आधुनिक प्रणाली असून महाराष्ट्र हे कितवे राज्य? पहिलेच. हे लक्षात ठेवा. एमबीएस प्रणाली असं पण विचारू शकतात की कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम एमबीएस प्रणाली ही सुरू करण्यात आली? तर त्याचा आन्सर असणार आहे महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र संदर्भात जे काही घटना असतील ते तुम्ही लक्षपूर्वक अभ्यासा, कारण की महाराष्ट्र संदर्भात प्रश्न विचारतात परीक्षेला. पहिला प्रश्नही आपण महाराष्ट्र संदर्भात बघितला होता आणि हाही प्रश्न महाराष्ट्र संदर्भात आहे. एमबीएस प्रणाली पहिले राज्य महाराष्ट्र, हे लक्षात ठेवा. सुमारे 6 लाख गुन्हेगारांची छायाचित्रे तसेच बोटांचे ठसे व डोळ्यांचे बुबुळ यांची माहिती कशी? तर ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. तर हे होते, हे पॉइंट्स झाले आपले सगळे. तर आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न, 5वा प्रश्न काय आहे की मानसिक आरोग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ई मानस प्रणाली सॉफ्टवेअर हे कोणत्या राज्याने सुरू करण्यात आले किंवा खरेदी करण्यात आले? ठीक आहे. तर ही आत्ताच महाराष्ट्र राज्याने हा जो सॉफ्टवेअर आहे ई मानस प्रणाली हा मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा सॉफ्टवेअर आहे तो कोणी खरेदी केलाय? महाराष्ट्राने. ठीक आहे. आणि जर असं विचारलं की कोणत्या राज्याने ई मानस प्रणाली ही बनवली आहे, तर बनवली आहे तर ते राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकने ही प्रणाली बनवली असून ती कोणी खरेदी केली? महाराष्ट्र राज्याने. आता ही काय आहे ई मानस प्रणाली? ई मानस प्रणाली लक्षात असेल की मानसिक आरोग्याशी संदर्भात आहेत. म्हणजे आधी काय व्हायचं की मानसिक जे रुग्ण असतील किंवा मागणी संस्था असतील किंवा तज्ञ असतील त्यांची काही नोंद नसायची. तर ही नोंद ऑनलाईन स्वरूपात ठेवण्यासाठी ही जी प्रणाली आहे ती आपण बनवली आहे. तर या प्रणाली अंतर्गत राज्यातील मानसिक सेवा असतील, संस्था असतील किंवा तज्ञ असतील किंवा उपचार असतील तर याची ऑनलाईन नोंद ठेवली जाणार आहे. आता ही पण संस्था कोणत्या तरी IIT सुरू केली आहे. तर कोणती IIT आहे? तर IIT बंगळुरू हे लक्षात ठेवा. आणि निमहान्स संस्था. ठीक आहे. निमहान्स संस्था या संस्था याने ही जी प्रणाली आहे ही मानसिक आरोग्य संदर्भात ई मानस प्रणाली केली आहे. आणि मानसिक आरोग्य सेवा कायदा कधीचा आहे? 2017चा हा कायदा आहे. तर हा 5वा प्रश्न होता. महाराष्ट्र सगळ्यात लक्षात ठेवा की महाराष्ट्राने ही जी प्रणाली आहे ती खरेदी केली आहे. ठीक आहे. आता हा झाला 5वा प्रश्न. आपण 6वा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न काय आहे? 6वा प्रश्न आहे की बायोगॅसवर आधारित भारतातील पहिले चार्जिंग स्टेशन कशावरती? तर बायोगॅसवर आधारित. ठीक आहे. कोणत्या महानगरपालिकेने? आपल्याला प्रश्न महानगरपालिकेने सुरू करण्यात आले आहे. त्या प्रश्नामध्ये आपल्याला ठाणे महानगरपालिका, बृहन्मुंबई, नाशिक किंवा वसई विरार हे दिले आहे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे कोणती महानगरपालिका? तर BMC बृहन्मुंबई महानगरपालिका हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. कशावर आधारित? तर बायोगॅसवर आधारित पहिले इलेक्ट्रॉनिक व्हेकलचे चार्जिंग स्टेशन. ठीक आहे. हे बायोगॅसवर आधारित हा एक पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर BMC आणि एरो केअर हे त्यांचा संयुक्त प्रकल्प असून हे पहिले चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. हे असे काही सायन्सवरती प्रश्न असतील की बायोगॅसवर आधारित, बायोमासवर आधारित
जे पहिले चार्जिंग स्टेशन वगैरे असतील किंवा पहिले पहिले कुठे सुरू करण्यात आलं, तर हे प्रश्न तुम्हाला विचारतात परीक्षेला, तर ते लक्षात ठेवा. हा बायोगॅस आहे. पुढचा नेक्स्ट प्रश्नामध्ये बायोमास ही आपल्याला येईल. ठीक आहे. आता सातवा प्रश्न काय आहे की जागतिक पारंपरिक औषध केंद्राचे उद्घाटन, जागतिक पारंपरिक औषध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ऑप्शन मध्ये आपल्याला दिले वाराणसी उत्तर प्रदेश, जामनगर गुजरात, भुवनेश्वर ओडिसा, मद्रास तामिळनाडू. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे काय, तर जामनगर गुजरातमध्ये. आता हे काय आहे तर पारंपरिक औषधासंदर्भात आहे आणि या सेंटरला नाव काय आहे तर ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन. म्हणजेच हे पारंपरिक औषधाचं जे काही भारताकडे पारंपरिक औषधं तुम्हाला माहितीच असेल की खूप आधीपासूनच आपण पारंपरिक औषधांचा वापर करतो. तर त्या पारंपरिक औषधांचं पहिलं आणि एकमेव असं जागतिक केंद्र म्हणून हे जामनगर गुजरात येथे निर्माण करण्यात आलं आहे. आता त्याचं उद्घाटन कोणी केलं किंवा त्या उद्घाटनावेळी कोण उपस्थित होते तर जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांचे जे महासंचालक होते टेड्रोस घेब्रस आणि मॉरिशियसचे जे पंतप्रधान आहेत की प्रवीण कुमार हे उपस्थित होते. आता हे जे केंद्र आहे ते काय करणार आहे तर पारंपरिक औषधाचे उत्पादन ते जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढवणे, त्याची तांत्रिक प्रगती करणे यासाठी हे जे केंद्र आहे ते उपयुक्त ठरणार आहे. तर असा हा प्रश्न होता, सातवा प्रश्न, जामनगर गुजरात. हा पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण आठवा प्रश्न बघूया काय आहे. आठवा प्रश्न, भारतातील पहिला व्यावसायिक, मी मगाशी बोललो होतो ना की बायोमास, मगाशी आपण बायोगॅस बघितलेला, आता बायोमास. ठीक आहे. भारतातील पहिला व्यावसायिक बायोमासवर आधारित काय तर हायड्रोजन प्लांट विचारलंय. तिथे इलेक्ट्रॉनिक व्हेकल स्टेशन होतं, हायड्रोजन प्लांट विचारलंय कुठे सुरू करण्यात आला. ठीक आहे. तर या प्रश्नाचं ऑप्शन बघू आपण, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील कुठे तर खंडवा जिल्ह्यामध्ये हा बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट सुरू करण्यात आला. असे काही हायड्रोजन प्लांट जे पहिले असतील तर ते परीक्षेला येतात. आणि हा कोणाचा उपक्रम आहे तर वॉटेमे एनर्जी आणि बायोझेल ग्रीन एनर्जी याचा संयुक्त उपक्रम आहे. ठीक आहे. तर असा बायोमासवर आधारित हायड्रोजन प्लांट कुठे, मध्य प्रदेशमध्ये, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. हा झाला आठवा पॉइंट. आता नववा पॉइंट बघूया आपण. नेक्स्ट प्रश्न, तर देशातील पहिले ग्राफीन सेंटर विचारलंय. काय विचारलंय? ग्राफीन इनोव्हेशन सेंटर हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आहे? आता आपल्याला राज्य विचारलंय, तामिळनाडू, केरळ, ओडिसा, महाराष्ट्र. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय तर केरळ येथे. कुठे? केरळ येथे. आता हे ग्राफीन इनोव्हेशन सेंटर आहे ते कोणी सुरू केले तर हे जे टाटा स्टील तसेच केरळचे जे डिजिटल विद्यापीठ आहे तसेच सेंटर फॉर मेटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी या तिघांचा संयुक्त मिळून हा जो प्रकल्प आहे. ग्राफीन जे असतं त्या ग्राफीनचे इनोव्हेशन करणं आणि त्यावरती त्याचा विकास करून उत्पादन घेणं हा त्याचा उद्देश आहे. या ग्राफीनसाठी इंडिया इनोव्हेशन सेंटर 2D मटेरियल इकोसिस्टीम क्षेत्रात संशोधन करणं, विकास करणं, उत्पादन करणं, क्षमता उपक्रम हाती घेतले आहे. तर हा प्रश्न होता की पहिले ग्राफीन इनोव्हेशन सेंटर कुठे तर केरळमध्ये थिसूर येथे. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघू आपण, दहावा प्रश्न काय की भारतातील दृष्टीहीनांसाठी दृष्टीहीन अंध व्यक्तींसाठी जे पहिले रेडिओ चॅनल सुरू करण्यात आले ते पहिले रेडिओ चॅनल कुठे सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन दिले आहेत, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे जे रेडिओ चॅनल सुरू करण्यात आले त्याचं नाव आहे रेडिओ अक्ष. ठीक आहे. हे नागपूरमध्ये सुरू करण्यात आले आणि ही जी नागपूरमधली एक संस्था आहे द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन नागपूर. ठीक आहे. आणि समृद्धी समता विकास एवं अनुसंधान मंडळ यांच्या मार्फत हे चॅनल सुरू करण्यात आले आणि ह्या चॅनलचं नाव काय तर रेडिओ अक्ष. ठीक आहे. तर भारतातील दृष्टीहीनांसाठी पहिले रेडिओ चॅनल कुठे
तर नागपूर येथे सुरू करण्यात आले. तर हे आपले आजचे 10 प्रश्न होते. लेक्चर पुन्हा एकदा व्यवस्थित पहा, खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आणि लेक्चर तुम्ही पाहतच असाल तर लेक्चरला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि तुम्हाला या लेक्चरची PDF लिंक ही व्हिडिओच्या खाली जी लिंक आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल या लेक्चरची PDF. तर तुम्ही जरूर या लेक्चरला लाईक करा. ठीक आहे. धन्यवाद. इथं आपण थांबू.